मित्रांनो, नवीन विषय आपल्या समोर मी घेऊन आलेला आहे की बरेच आपण बघतो ज्या दत्तक घ्यायचं असतं बरेच लोकांना काही कारण असतं आणि मूल दत्तक घेत असताना अज्ञानामुळे तसेच कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्यामुळे कायदेशीर ते मूल दत्तक घेतले जात नाही। त्याच्या कायदेशीर दत्तक मूल कसं घ्यावं याबाबत जास्त लोकांमध्ये जागृती नाही आहे, माहिती नाही आहे। बरेचसे लोक जे वकील लोकसुद्धा असतात, ॲडव्होकेट्स, ते त्या क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत नाही। त्यामुळे जेव्हा एखादा सामान्य माणूस मूल आपलं दत्तक घेण्यासाठी किंवा देण्यासाठी जात असतो त्यावेळेस त्याला कायदेशीर सल्ला मिळत नाही। त्यामुळे मूल फक्त तोंडी किंवा एका बॉन्ड पेपरवर किंवा नोटरी या प्रकारे दत्तक डीड केले जाते, परंतु सदर कायदेशीर प्रक्रियेचं पालन न करता जे दत्तक डीड दिल्या जाते तर ते त्यासाठी त्या मुलाला आणि कुटुंबाला खूप अशा अडचणींना सामोरे जाऊ लागू शकतं। कारण की भविष्यामध्ये प्रॉपर्टीवरून म्हणा किंवा विविध कारणावरून म्हणा वाद निर्माण होतात आणि त्यामुळे त्या मुलाचं किंवा त्या कुटुंबाचं फार असं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं। जसे ज्यांनी मूल दत्तक देणार आहेत त्यांना सुद्धा जबाबदाऱ्या त्याच्यावर पडू शकतात आणि ज्यांनी मूल घेतलेलं आहे त्यांना सुद्धा सदर मूल त्यांचंच आहे हे सिद्ध करता येणं शक्य नाही, कारण कायदेशीर प्रक्रियेचं पालन न झाल्यामुळे। त्यामुळे आपण या ठिकाणी आज बघणार आहोत की कायदेशीर प्रक्रिया काय आहे। भारतामध्ये मूल दत्तक घेण्यासाठी एक प्रक्रिया असते। याच्यामध्ये दोन प्रकारे आपण मूल दत्तक घेतले जातात, एक इन कंट्री ॲडॉप्शन आणि इंटर कंट्री ॲडॉप्शन। इन कंट्री ॲडॉप्शन म्हणजे भारतातल्या भारतामध्ये ॲडॉप्शन घेणं आणि इंटर कंट्री म्हणजे भारताचे बाहेरचे जे लोक आहेत ते सुद्धा ॲडॉप्शन घेऊ शकतात किंवा देऊ शकतात। आणि यासाठी खूप मोठी अशी प्रक्रिया आहे इंटर कंट्रीसाठी, तसेच इन कंट्रीसाठी सुद्धा खूप मोठी प्रक्रिया आहे, परंतु ही प्रक्रिया थोडक्यात सांगणं शक्य नाही। त्यामुळे जर कुणाला इन कंट्री अदर दॅन रिलेटिव्ज चाइल्ड ॲडॉप्शन घ्यायचं असेल आणि त्यासंबंधी तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्ही मेन्शन करा, त्यावर मी देखील व्हिडिओ बनवेल। परंतु आज आपण या ठिकाणी फक्त जे मूल दत्तक घ्यायचं आहे ते रिलेटिव्ह इन कंट्री ॲडॉप्शन इन रिलेटिव्ज। आता रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईकांमधून आपण मूल दत्तक घेत असतो। तर ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015चं सेक्शन 2 सब सेक्शन 52 मध्ये त्यांनी डिफाईन केलेलं आहे की इन रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईकांमध्ये कोणते नातेवाईक हे मूल दत्तक घेऊ शकतात त्या संबंधित त्यांनी दिलेले आहे। तर त्यांनी सांगितलेलं आहे सेक्शन 252 ऑफ द जे ॲक्ट म्हणजे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015 त्यांनी सांगितलं पॅरेंटल अंकल म्हणजे काका म्हणजे पित्याचा भाऊ, पॅरेंटल अंकल और आंट किंवा काकू, और त्यामध्ये दुसरं ऑप्शन आहे अ मॅटर्नल अंकल। मॅटर्नल म्हणजे मावशी, आईकडून जे येतात मावशी किंवा मग मामा, आंट और अंकल, और पॅरेंटल ग्रँड पेरेंट्स म्हणजे आजोबा, मॅटर्नल ग्रँड पेरेंट्स म्हणजे आजोबा, आईकडील आजोबा आणि पित्याकडील आजोबा, असं आपण या ठिकाणी फक्त एवढेच लोक या ठिकाणी घेऊ शकतो। तर म्हणजे काका काकू, मामा मामी, मावशी मावसा, मावशी काका, तसेच आईची आई, आईचे वडील, वडिलाचे वडील आणि वडिलाची आई,
एवढेच लोकांना रिलेटिव्ह म्हणजे जे आपसात त्यांचं मूल दत्तक घेता येतं किंवा देता येतं हे या ठिकाणी आहे। सेक्शन 2 सबसेक्शन 52 ऑफ ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट 2015 मध्ये हे सांगितलेले आहे। आणि ज्यांना दत्तक घ्यायचं आहे त्यासाठी काय करावं लागतं याच्यासाठी एक प्रोसिजर आहे। एक त्यांची जी चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स इन्फॉर्मेशन अँड गायडन्स सिस्टम हे जे आहे यांची वेबसाईट आहे, त्याला सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी असं म्हणतात आणि शॉर्टमध्ये त्याला कारा असं म्हणतात। कारा या वेबसाईटवर जाऊन आपण गुगलवरती जाऊन कारा जरी टाईप केलं तर ती वेबसाईट या ठिकाणी येते। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही साइन इन करायचं आहे। साइन इन करण्यासाठी पहिले तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। रजिस्टर करत असताना विविध कागदपत्र त्या ठिकाणी द्यायचे आहे, परंतु आपण कोणत्या अथॉरिटीकडं जायला पाहिजे। काही ठिकाणी जर आपण बघितलं बरेच लोक चुकीचा सल्ला देतात की त्यांनी डीएम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, त्याला जिल्हाधिकारी म्हणतो, त्यांच्याकडे अर्ज करतात आणि बरेच दिवस किंवा बरेच महिने बरेच वर्ष तो अर्ज तसाच पेंडिंग असतो, कुठली कार्यवाही त्यावर होत नाही आणि त्यामुळे ते तसंच पेंडिंग असतं। परंतु एक करेक्ट प्रोसिजर मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, हे या ठिकाणी पाहिलं जातं। त्यानंतर जे पालक असतात जे मूल दत्तक घेणार आहेत ते जे मूल दत्तक घेणार ते पालक त्यांना एक वैद्यकीय प्रमाणपत्र एक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरकडून द्यावं लागतं की त्यांना कुठलाही क्रोनिक डिसीज नाही आहे, ते कुठल्याही आजाराने पीडित नाही आहे। अशा प्रकारचं एक आईवडील जे घेणार आहेत, जे ॲडॉप्टिव्ह पॅरेंट आहेत, ज्यांना घ्यायचं आहे मूल दत्तक त्यांनी देणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर त्यांचं जे घेणार आहे त्यांचं विवाह प्रमाणपत्र या ठिकाणी देणं गरजेचं आहे। ज्यांना मूल दत्तक घ्यायचं आहे त्यांचं विवाह प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे, परंतु काही वेळा विवाह प्रमाणपत्र राहत नाही, कारण अविवाहित सुद्धा मूल दत्तक घेऊ शकतात, पण त्यासाठी एक वेगळी प्रक्रिया आहे। आणि काही वेळा विधवा सुद्धा असते, कधी तर विधवा असेल तर त्यांच्या पतीचं जे मृत्यू प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी त्यांना देणं गरजेचं आहे। विधुर असेल तर त्यांच्या पत्नीचं मृत्यू प्रमाणपत्र त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। त्यासोबतच एक डिक्लेरेशन फॉर्म असतो जो की आपल्या अर्जामध्येच आपल्याला जेव्हा आपण अर्ज करतो त्या ठिकाणी भेटतो, तो पूर्ण भरून फिलअप करून रजिस्टर नोटरीकडून ते डिक्लेरेशन तसेच त्यासोबत एक ॲफिडेविट सादर करावं लागतं। त्यासोबतच अंडरटेकिंग जे दत्तक देणार आहे त्यांनी एक अंडरटेकिंग लिहून द्यावं लागतं, दत्तक घेणार आहे यांनी सुद्धा एक अंडरटेकिंग लिहून द्यावं लागतं। आणि त्यानंतर येतो कन्सेंट फॉर्म जो असतो तो मुलगा जो मूल दत्तक द्यायचा आहे त्याचं वय जर 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्याने कंपल्सरी कन्सेंट फॉर्म भरून देणं गरजेचं आहे आणि त्याने त्या ठिकाणी कन्सेंट देणं गरजेचं आहे। तसेच जर तो 5 वर्षाच्या कमी असेल तर त्या ठिकाणी त्याचे जे वडील असतात, वडील म्हणजे जे नॅचरल गार्डियन असतात, नॅचरल पॅरेंट्स असतात किंवा जे पॅरेंट आहे, जे सध्याचे पॅरेंट आहे, कधी कधी त्या मुलाचे आईवडील मयतसुद्धा असू शकतात। अशा अखेरीस जे सध्याचे पॅरेंट जे असतात त्यांनी त्या ठिकाणी संमती कन्सेंट द्यायची आहे आणि जर ते 5 वर्षाच्या नंतर असेल तर मुलगा विथ आईवडील म्हणजे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी द्यायचे। आणि काही वेळा असं होतं की आईवडील अस्तित्वात नसतात, त्यांना कोणी नसतं, तर मग अशा वेळेस कोण कन्सेंट देईन हा सुद्धा प्रश्न असतो। अशा वेळी चाइल्ड वेलफेअर कमिटी ही जी असते ती म्हणजे बाल कल्याण समिती आपण त्याला म्हणतो, ती त्या ठिकाणी त्यांच्यासमोर अर्ज केल्यानंतर ती कमिटी संपूर्ण बॅकग्राऊंड बघून त्यांची कन्सेंट मूल दत्तक घेण्यास संमती देते। हे सगळं प्रक्रिया झाल्याच्या नंतर शेवटचा आपला प्रश्न येतो की आपण ऑनलाईन फॉर्म भरला, आपलं पूर्ण हे झालं, त्यानंतर आपण काय करायचं। फॉर्म भरणं झाला म्हणजे
ॲडॉप्शन झालं असं होतं का? तर नाही, असं होत नाही. फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर त्याची हार्ड कॉपी आपल्याला घ्यायची आहे आणि एक पिटिशन, कंबाईन पिटिशन तयार करायचं आहे. एक वकील साहेब बघून, तुमचा एक वकील बघून त्यामध्ये सबसेक्शन 52 ऑफ सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 56 म्हणजे सेक्शन 56चं सबसेक्शन 2 प्रमाणे जे ॲक्टच्या म्हणजे ज्युनियर जस्टिस ॲक्टच्या तुम्ही जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अर्ज करायचा आहे. किंवा सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 60 म्हणजे सेक्शन 60चे उपसेक्शन 1 अन्वये तुम्ही इन कंट्री रिलेटिव्हमध्ये असाल तर तुम्ही जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर जे हार्ड कॉपी तुम्ही अपलोड केली आहे त्यासोबत त्या कागदपत्र तुम्ही त्या न्यायाधीशासमोर सादर करायची आहे. आणि त्यामध्ये दोन्ही पार्टी तसेच बालकल्याण समिती यांचे जे पत्र वगैरे असेल ते सर्व हे करून कंबाईनली तिथं दावा दाखल करायचा आहे तुम्हाला. आणि दावा दाखल झाल्याच्या नंतर सदरील न्यायाधीश हे संपूर्ण कागदपत्राची पडताळणी करतील. दोघांचे जे क्रायटेरिया, उत्पन्नाचे क्रायटेरिया आणि इतर जे क्रायटेरिया असतील ते तपासतील. बोनाफाईड त्यांचा इंटेन्शन आहे का नाही, लिगल आहे का नाही हे तपासतील. आणि ते जर सर्व त्यांना योग्य वाटलं तर लगेच या ठिकाणी ते संमती त्या ठिकाणी देतात आणि ऑर्डर करतात. आणि तो ऑर्डर झाली म्हणजे आपल्याला कायदेशीर आपलं ॲडॉप्शन प्रोसेस म्हणजे दत्तक प्रक्रिया पार पडली असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. चला तर मित्रांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर कमेंट करून कळवा. तसेच लाईक करा, शेअर करा. यात काही उणीव असेल तर कृपया कळवा.